नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विश्वतेज मॅथ सायन्स एज्युकेशन या ऑनलाईन तासिकेमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. मी शिंदे मुकुंद सकाराम. आज आपण गणित भाग 1 इयत्ता 9वी या प्रकरणातील पहिलं जे प्रकरण आहे संच, या प्रकरणातील दुसऱ्या भागाचा अभ्यास करणार आहोत. मागील भागामध्ये आपण संच लिहिण्याच्या पद्धती पाहिलेल्या आहेत. त्यानंतर समान संच, संचाचे प्रकार याचा अभ्यास आपण केलेला आहे. आज या भागामध्ये आपण विश्वसंच, पूरक संच याचा अभ्यास करणार आहोत. या प्रकरणात म्हणजे या घटकाचा अभ्यास करण्यापूर्वी आपण यापूर्वी 2 भागांमध्ये जे अभ्यासले आहे संच या प्रकरणाविषयी जो भाग अभ्यासला आहे त्या भागाचं थोडीशी आपण उजळणी करूयात आणि मगच आपला या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत. या भागाला आपण यामध्ये सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण संच म्हणजे काय पाहिलेलं आहे. तुम्हाला सांगता येईल का संच म्हणजे काय? संच म्हणजे काय तर ज्या समूहातील घटक आपल्याला नेमके आणि अचूक सांगता येतील त्याला आपण संच म्हणतो. संच लिहिण्याच्या पद्धती किती आहेत? तुम्ही मागील भागामध्ये आपण ते अभ्यासला आहे. तुम्ही सांगा संच लिहिण्याच्या पद्धती कोणत्या आहेत? तर संच लिहिण्याच्या पद्धती 2 आहेत. एक यादी पद्धत आणि दुसरी जी आहे ती गुणधर्म पद्धत. संचाचे प्रकारामध्ये आपण कोणकोणते संच पाहिले सांगा. आठवा थोडस, कारण आपण ह्या संच लिहिण्याच्या पद्धती, संचाचे प्रकार हा भाग आपण मागील भागांमध्ये 2 भागांमध्ये आपण याचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये एक घटक संच आहे, शांत संच आहे, अनंत संच आहे आणि त्याच्यानंतर आपण समान संच पाहिला. एक घटक संच कशाला म्हणायचं तर ज्या संचातील घटकांची संख्या केवळ एकच असते याला एक घटक संच म्हणतात. दुसरं रिक्त संच म्हणजे काय तर ज्या संचामध्ये एकही घटक नसतो. असा संच आहे की त्यामध्ये एकही घटक नसतो, याला आपण रिक्त संच म्हणणार. उदाहरणार्थ काय सांगता येईल उदाहरण तुम्हाला तर इंग्रजी ए जे अक्षर आहे, ए अक्षराच्या अगोदर येणारं इंग्रजी अक्षर कोणतं आहे तुम्हाला सांगता येईल का? कोणतंच नाही. ए नंतर येणार कोणतंही इंग्रजी अक्षर, एच्या अगोदर येणार कोणतंही इंग्रजी अक्षर नाही आणि म्हणून त्याला आपण रिक्त संच म्हणतो. दुसरं आहे समान संच. सांगा समान संच कशाला म्हणायचं तर समान संच म्हणजे काय तर ज्या 2 संच असतील तर ज्या संचामध्ये केवळ नेमके तेच घटक असतील तर त्याला आपण काय म्हणतो समान संच. त्याचबरोबर आपण वेन आकृती सुद्धा पाहिलेली आहे की वेन आकृतीने संच कसे दाखवायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही झाली उजळणी. मागील भागामध्ये जे काय पाहिलेलं आहे त्या भागाचा आपण अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. आज आपण विश्वसंच, पूरक संच याचा या तासिकेमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. आता खालील संच विचारात घ्या. म्हणजे तुम्हाला काही संच मी दाखवणार आहे, जिथं लिहिणार आहे त्याचं थोडंसं निरीक्षण करायचंय तुम्हाला. हे संच आहे, हा संच लिहिलेला आहे कोणत्या पद्धतीने लिहिलेला आहे सांगता येईल तुम्हाला? सांगा. हा संच लिहिलेला आहे तो गुणधर्म पद्धतीने. बरोबर आहे, हा संच लिहिलेला आहे तो गुणधर्म पद्धतीने. या संचामध्ये आपणाला हा संच आहे ए हा एक्सचा असा संच आहे की एक्स हा तुमच्या शाळेतील इयत्ता 9वी च्या वर्गातील विद्यार्थी आहे. बी संच दिला. बी संच आहे बी हा
वायचा असा संच आहे की वाय हा तुमच्या शाळेतील 9वी ब च्या वर्गातील विद्यार्थी आहे. तिसरा संच एक आहे संच, यामध्ये पहा सी हा झेडचा असा संच आहे की झेड हा तुमच्या शाळेतील इयत्ता 8वीच्या वर्गातील विद्यार्थी आहे. आता या संचातील उपसंच संबंध तुम्हाला सांगता येईल का? म्हणजे तुमच्या शाळेतील ए हा संच आहे, 9वीच्या वर्गातील विद्यार्थी आहे. बी हा संच आहे, 9वी ब च्या वर्गातील विद्यार्थी आहे. सी हा संच आहे तुमच्या शाळेतील, उदाहरणार्थ आपण शाळेचं नाव घेऊ, हिलरेंज माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी आहे, तो 8वी अ च्या वर्गातील विद्यार्थी आहे. या संदर्भामध्ये तुम्हाला काय सांगता येईल? या संचातील म्हणजे ए चा, बी चा आणि सी चा, हे संच ए आणि बी, ए संचात जो घटक आहे तो बी संचात आहे का? नाही. बी संचात जो घटक आहे तो या सी या संचात आहे का? सी या संचात तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे का? तर नाही. म्हणजे हे दोन्ही, या दोन संचाचा जर विचार केला, ए आणि बी चा विचार केला, तर ए संचातील घटक वेगळे आहेत, बी संचातील घटक वेगळे आहेत. बी आणि सी चा विचार केला तरी बी या संचातील घटक वेगळे आहेत आणि सी म्हणजे इयत्ता 8वीच्या वर्गातील विद्यार्थी हे जे आहेत ते संच सुद्धा वेगळे आहेत. मग आता मला सांगा, या संचाच्या संदर्भामध्ये आपणाला काय सांगता येईल? उपसंच हे कोणत्या संचाचे उपसंच आहेत? ए, बी आणि सी हे कोणत्या संचाचे उपसंच आहेत तुम्हाला सांगता यायला हवे. तर हे संच आहेत त्या शाळेतील संच, त्या शाळेचं नाव असेल. उदाहरणार्थ ए हा संच हिलरेंज माध्यमिक विद्यालयातील 9वी च्या वर्गातील विद्यार्थी आहेत. बी हा 9वी ब च्या वर्गातील विद्यार्थी आहेत, हिलरेंज माध्यमिक विद्यालयातील असतील. सी हा संच हिलरेंज माध्यमिक विद्यालयातील 8वी अ च्या वर्गातील विद्यार्थी आहेत. तर हे ज्या संचाचे उपसंच आहेत, म्हणजे तो संच जो मुख्य संच आहे तो त्या हिलरेंज माध्यमिक विद्यालय येणार आहे. म्हणजे थोडक्यात यामध्ये विश्वसंच, हिलरेंज माध्यमिक विद्यालय भिलार हा काय झाला? विश्वसंच झाला. या उदाहरणाच्या संदर्भामध्ये तो विश्वसंच झालेला आहे. मग विश्वसंच कशाला म्हणायचं? तर ए, बी आणि सी हे ज्या संचाचे उपसंच आहेत त्या संचाला आपण काय म्हणायचं? विश्वसंच. आता आणखी विश्वसंचाची उदाहरणे तुम्हाला आणखी सांगता येतील. समजा महाबळेश्वर तालुका हा आपल्या आता मी जे सांगणार आहे त्या उदाहरणापुरता विश्वसंच झाला. मग त्याचे उपसंच कोणकोणते आहेत? तर मग भिलार गाव असेल, भिलार गावातील लोक असतील, किंवा भोसे गावातील लोक असतील, उमरी गावातील लोक असतील, किंवा त्या बाजूला तळदेव गावातील विद्यार्थी असतील, तापळा गावातील विद्यार्थी असतील, किंवा लोक असतील. हे सगळे कशाचे लोक आहेत? हे सगळे उपसंच हे महाबळेश्वर तालुक्यामध्ये येतात. म्हणजेच या उदाहरणापुरतं महाबळेश्वर तालुका हा काय असणार आहे? विश्वसंच असणार आहे. जसं आता तुमची शाळा हा विश्वसंच झाला आणि मग तुमच्या शाळेतील प्रत्येक वर्ग असेल, 8वीचा वर्ग असेल, 5वीचा वर्ग असेल, 7वीचा वर्ग असेल, 6वीचा वर्ग असेल, हे सगळे काय असणार आहेत? उपसंच असणार आहेत. आणि हे उपसंच जे आहेत, हे जे संच आहेत, हे ज्या संचाचे उपसंच आहेत तो मुख्य संच जो आहे त्याला आपण विश्वसंच म्हणतो. मग यामध्ये विश्वसंच, आता या उदाहरणामध्ये तुमची शाळा हे काय झालं? विश्वसंच झालं. आता विश्वसंचाचं आणखी एक उदाहरण आपण इथं घेणार आहोत. आपल्या शाळेतील क्रिकेट खेळणाऱ्या मुलांतून 15 मुलांचा संघ निवडायचा आहे. तर शाळेतील क्रिकेट खेळणाऱ्या सर्व खेळाडूंचा संच हा विश्वसंच होऊ शकतो. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो बघा, हे उदाहरण जे आहे आपलं ते आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये संच या प्रकरणामध्ये पुस्तकामध्येच दिलेलं आहे की आपल्या शाळेतील क्रिकेट खेळणाऱ्या
मुलांमधून, क्रिकेट खेळणाऱ्या मुलांमधून मला 15 मुलांचा संघ निवडायचा आहे. तर शाळेतील क्रिकेट खेळणाऱ्या सर्व खेळाडूंचा संच हा विश्वसंच होऊ शकतो. आत्ताच तुम्हाला सांगितलेला आहे. आणि विश्वसंच हा यू अक्षराने, आपणाला लक्षात घ्या विद्यार्थी इथं की आपणाला विश्वसंच हा आपणाला असा कॅपिटल यू अक्षराने आपणाला तो काय करायचा आहे, दर्शवायचा आहे. कॅपिटल यू अक्षरानेच आपण काय दर्शवतो, विश्वसंच दर्शवतो. मग आता बघा इथं उदाहरण दिले. आता हे लक्षात घ्या, हे जे आपण तुमच्या समोर आकृती आलेली आहे ही कोणत्या प्रकारची आकृती आहे, याला कोणती आकृती म्हणायचं, तर याला वेन आकृती म्हणतात. म्हणजे या वेन आकृतीने हा संच जो आहे तो दाखवलेला आहे. मग याच्यामध्ये हा आयताकृती भागामध्ये जो दाखवलेला आहे, हा जो आयताकृती भागामध्ये दाखवलेला आहे तो काय येणार आहे तुमचा, तर हा विश्वसंच असेल. आणि इथं या भागामध्ये दाखवलेले आहेत हा पूर्णपणे हा क्रिकेटचा संघ असणार आहे. हा क्रिकेटचा संघ आहे. मग हा क्रिकेटचा संघ जो आहे तो या शाळेतील क्रिकेट खेळणारे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांमधूनच क्रिकेटचा संघ निवडलेला आहे. आणि म्हणून क्रिकेटचा शाळेतील क्रिकेट खेळणारे सर्व विद्यार्थी हा विश्वसंच असणार आहे. आणि क्रिकेटचा संघ हा त्याचा काय असणार आहे, उपसंच असणार आहे. आणि म्हणून यामध्ये आपणाला अशा पद्धतीने विश्वसंच आणि त्याचा उपसंच आपणाला दाखवता येतो वेन आकृतीच्या साहाय्याने. आणि म्हणून विश्वसंच हे इथंच आपणाला मगाशी सांगितलं होतं त्याच पद्धतीने विश्वसंच हा यू अक्षराने दर्शवला जातो. आता दुसरं उदाहरण, काही उदाहरणे आपण या ठिकाणी घेणार आहोत. पुढील संचांपैकी कोणते संच दुसऱ्या कोणत्या संचाचे उपसंच आहेत ते लिहायचं आहे आपणाला. आणि मग त्याच्यावरून या उदाहरणामध्ये विश्वसंच कोणता आहे, म्हणजे या उदाहरणापुरता तो विश्वसंच असणार आहे. बघा, पी हा पुण्यातील रहिवाशांचा संच आहे. पी संच आहे तो पुण्यातील रहिवाशांचा संच आहे. एम हा मध्य प्रदेशातील रहिवाशांचा संच आहे. आय हा इंदौर मधील रहिवाशांचा संच आहे. बी हा भारतातील रहिवाशांचा संच आहे. एच हा महाराष्ट्रातील रहिवाशांचा संच आहे. आता ही 5 उदाहरणे दिली. पी हा संच पुण्यातील रहिवाशांचा संच दिलेला आहे. एम हा मध्य प्रदेशातील रहिवाशांचा संच. आय हा इंदौर मधील रहिवाशांचा संच. बी हा भारतातील रहिवाशांचा संच आणि एच हा महाराष्ट्रातील रहिवाशांचा संच आहे. मग आता यामध्ये आपणाला कोणत्या संचाचा उपसंच हे सांगायचं आहे. आणि शेवटी या उदाहरणामध्ये विश्वसंच कोणता आहे हे आपणाला यामध्ये सांगायचं आहे. कोणता, PMI आणि बी आणि एच. PMI, बी आणि एच यामध्ये विश्वसंच कोणता आहे तो आपल्याला पाहायचा आहे. आता पुण्यातील रहिवासी, एक लक्षात घ्या, पुण्यातील रहिवाशांचा संच जो आहे, पुण्यामध्ये राहणारे जे रहिवासी आहेत ते कुठले असतील, सुरुवातीला कोणत्या ठिकाणी, तर पुण्यातील रहिवासी हा महाराष्ट्रातील रहिवासी आहे. मग पी संच कोणता आहे, तर पुण्यातील रहिवासी हा संच कोणत्या चिन्हाने दर्शवला आहे, कोणत्या अक्षराने दर्शवलेला आहे, तर पी या अक्षराने दर्शवलेला आहे. आणि महाराष्ट्रातील रहिवाशांचा संच आहे तो कोणत्या अक्षराने दर्शवला, यामध्ये पहा एच. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येतं, यामध्ये पुन्हा पुढचा उदाहरण बघा. पुण्यातील रहिवासी, बघा पुण्यातील रहिवासी हा भारतातील रहिवासी आहे. म्हणजे पुण्यातील रहिवासी हा महाराष्ट्रातील रहिवासी आहे, पुण्यातील रहिवासी हा भारतातील रहिवासी आहे. मग हे लिहायचं कसं, दर्शवायचं कसं, तर पुण्यातील रहिवासी हा महाराष्ट्रातील रहिवासी आहे म्हणून पी हा उपसंच आहे. उपसंच हा या चिन्हाने दर्शवतो, हे अगोदर झालेलं आहे. आणि म्हणून पी हा एच चा उपसंच आहे. पुन्हा बघा, पुण्यातील रहिवासी हा भारतातील रहिवासी आहे
हे कशाने दर्शवायचं आपण, तर पी हा उपसंच आहे बीचा. बी काय आहे, बी संच कोणता आहे, तर बी हा भारतातील रहिवाशांचा संच आहे. आता पुढचं उदाहरण, इंदोरचा रहिवाशी, थोडस इकडं लक्षात घ्या. इंदोरचा रहिवाशी हा मध्य प्रदेशाचा रहिवाशी आहे. म्हणजे इंदोर मध्ये राहणारी जी व्यक्ती आहे ती मध्य प्रदेशात येणार आहे. मग इंदोर हा काय आहे, कोणत्या अक्षर संच, इंदोर मधील रहिवाशाचे जे संच आहे, लोक आहेत, नागरिक आहेत, ते कोणत्या अक्षराने दर्शवलेलं आहे, ते आय. आणि मध्य प्रदेशातील रहिवासी कोणते आहेत, तर मध्य प्रदेशातील रहिवाशांचा संच हा आपण कुठं दर्शवलाय बघा, यामध्ये मध्य प्रदेशातील रहिवाशांचा जो संच आलेला आहे तो आपण पी ने दर्शवलेला आहे आणि इंदोर जो आहे तो आहे. आणि मग आपल्याला ह्या संचाचा उपसंच दर्शवत असताना आपण काय करणार आहोत, तर पुन्हा आय हा एमचा उपसंच आहे, आय हा एमचा उपसंच आहे, इथं पी हा एचचा उपसंच आहे. मग याच्यामध्ये मोठा संच कोणता आला या पी उपसंच एच मध्ये, तर एच घटकातील संख्या ही अधिक असणार. पी उपसंच बीचा आहे म्हणजे बी या संचातील घटकांची संख्या अधिक असणार आहे. आणि आय हा एमचा उपसंच आहे म्हणजे एम या संचामधील घटकांची संख्या ही अधिक असणार आहे. कारण का, तर मध्य प्रदेशामध्ये सुद्धा अनेक शहरे येणार आहेत, गावं येणार आहेत. म्हणून इंदोर म्हणजे आय हा एमचा काय आहे, उपसंच आहे. यानंतर दुसरा भाग आपल्याला घेता येईल की इंदोरचा रहिवासी हा भारतातील रहिवासी आहे. म्हणजे जसा इंदोरचा रहिवासी हा मध्य प्रदेशाचा रहिवासी आहे, तसाच इंदोरचा रहिवासी हा भारतातील रहिवासी आहे. मग आपल्याला हे कसं लिहिता येईल, संचानं उपसंच कसा दाखवता येईल, तर यामध्ये आपल्याला हा उपसंच इंदोर हा आय ने दर्शवायचा आहे आणि भारतातील रहिवासी हा बी या चिन्ह अक्षराने दर्शवायचा आहे. म्हणून आय हा बी चा उपसंच आहे. पुन्हा आपण पुढचा भाग घेतला, मध्य प्रदेशातील रहिवासी हा भारताचा रहिवासी आहे किंवा भारतातील रहिवासी आहे. बघा आपण इथं इंदोरचा रहिवासी मध्य प्रदेशातील आहे आणि इंदोरचा रहिवासी भारतातील आहे. मध्य प्रदेशातील रहिवासी सुद्धा कुठला आहे, भारतातील आहे. म्हणजे मध्य प्रदेश आपण इथं कुठलं दर्शवलेलं आहे, एम ने दर्शवलं. मग मध्य प्रदेश सुद्धा कोणत्या संचाचा उपसंच असणार आहे, भारताचा. आणि म्हणून एम हा बी चा उपसंच आहे असं आपल्याला यामध्ये म्हणता येतं. आणि महाराष्ट्रातील रहिवाशाचा संच, महाराष्ट्रातील जे रहिवासी आहेत हे सुद्धा भारताचे रहिवासी आहेत. आणि म्हणून आपल्याला महाराष्ट्र कोणत्या चिन्हाने दर्शवलं आहे, इथं महाराष्ट्र हा एक एच या चिन्हाने, बघा महाराष्ट्र हा एच या चिन्हाने दर्शवलेला आहे. आणि म्हणून महाराष्ट्र हा एच या चिन्हाने दर्शवलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील रहिवासी हा भारतातील रहिवाशांचा उपसंच आहे. मग या उदाहरणामध्ये आपल्याला काय सांगितलं, तर काय पाहिलं आपण, तर प्रत्येक ठिकाणी आपण असं पाहिलं की पुण्यातील रहिवासी हा महाराष्ट्रातील रहिवासी आहे, पुण्यातील रहिवासी हा भारतातील रहिवासी आहे. म्हणजे पी हा एच चा उपसंच आहे, तसाच पी हा बी चा सुद्धा उपसंच आहे. आय म्हणजे इंदोरचा रहिवासी हा एम चा उपसंच आहे, तसाच इंदोरचा रहिवासी हा भारतातील रहिवाशांचा उपसंच आहे. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशातील रहिवासी जो आहे तो भारताचा रहिवासी आहे आणि महाराष्ट्रातील रहिवासी हा सुद्धा भारताचा रहिवासी आहे. आणि मग याचा जर तुम्ही विचार केला तर आता मला सांगा की हे उपसंच झाले आणि प्रश्न काय आहे, तर या उदाहरणामध्ये विश्वसंच कोणता, मग विश्वसंच कोणता आहे सांगा, कोणता विश्वसंच आहे तुम्हाला सांगता येईल याच्यामध्ये, तर बी हा संच कोणता आहे,
भारताचा रहिवासी. बी हा भारतातील रहिवाशांचा संच आहे आणि म्हणून आपणाला बी हा या ठिकाणी विश्वसंच आहे असे म्हणता येईल. मग पुण्यातील रहिवासी आहेत ते भारताचे रहिवासी आहेत, इंदोरचे रहिवासी आहेत ते सुद्धा भारतातील रहिवासी आहेत, त्याचप्रमाणे मध्य प्रदेशातील रहिवासी जे आहेत ते सुद्धा भारतातील रहिवासी आहेत आणि महाराष्ट्रातील सुद्धा जे रहिवासी आहेत ते भारतातीलच रहिवासी आहेत. म्हणून या उदाहरणासाठी बी हा काय असेल, आहे विश्वसंच आहे. आता नैसर्गिक संख्या आहेत. नैसर्गिक संख्या आपल्याला यामध्ये दाखवलेल्या आहेत 1 2 3 4 5 6 7 डॅश डॅश. आता याचा अर्थ काय होतो, या चिन्हामध्ये इथं जो आपण दाखवलेला आहे डॅश 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 डॅश, याचा अर्थ काय होतो कोण सांगेल? तर याचा अर्थ काय होणार आहे, हे अनंत संच आहे. एन हा काय आहे, अनंत संच आहे. पूर्ण संख्या, पूर्ण संख्या डब्ल्यू, पूर्ण संख्या 0 1 2 3 4 5. आता बघा यामध्ये आपण एक एक संच घेतोय, हे संच अनंत आहेत. पूर्ण संख्यांचा संच हा सुद्धा अनंत आहे. परंतु आता काही उदाहरणं जे घेतोय आपण त्याच्यामध्ये विश्वसंच कोणता आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. आणखी दुसरं उदाहरण बघा, पूर्णांक संख्या आहेत. आय हा पूर्णांक संख्यांचा संच आहे, त्याच्यामध्ये डॅश 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 महिरपी कंसामध्ये लिहून ऋण 3 ऋण 2 ऋण 1 0 1 2 3 4 5. म्हणजे या बाजूला सुद्धा, या ठिकाणी या बाजूला ही अनंत संख्या आहेत आणि या बाजूने शून्यापासून ऋण 1 ऋण 2 ऋण 3 या बाजूला आपण असे गेलो तर काय होणार आहे, ऋण 4 ऋण 5 ऋण 6 अशा पद्धतीने अनंत संख्या यामध्ये मिळत असतात. परिमेय संख्या, पुन्हा परिमेय संख्या आपण ही यादी पद्धतीने लिहिलेली आहे. क्यू हा क्यू संच दाखवलेला आहे, परिमेय संख्यांचा संच हा क्यू आहे. पी हा अशा क्यूचा संच आहे की पी आणि क्यू हा आय मधील घटक आहेत. तर मग ह्या परिमेय संख्या आहेत. आणि पुढचा जो आहे आर, या आर हे अक्षर जे आहे ते वास्तव संख्यांसाठी दर्शवलं जातं. मग याच्यामध्ये विश्वसंच कोणता आलेला आहे, वास्तव संख्या हा विश्वसंच आहे. आता आपणाला पुढचा घटक याच्यामध्ये घ्यायचा आहे तो आहे पूरक संच. कोणता आहे, पूरक संच. उदाहरण पहा. आता इथं जो संच दाखवलेला आहे तो यू हा संच आहे आणि यू हा संच आपण कोणत्या अक्षरासाठी वापरला जातो, कशासाठी वापरला जातो? यू हा, कॅपिटल यू हा आपणाला विश्वसंचासाठी दर्शवला जातो. मग विश्वसंच जरी असेल हा मर्यादितच दाखवलेला आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एवढेच घटक याच्यामध्ये आहेत. पुन्हा ए संच दाखवलेला आहे. ए संचामध्ये घटक कोणते आहेत बघा, 2 4 6 8 10. आता या ए मध्ये नसलेले घटक विश्वसंचात आहेत, परंतु ए मध्ये नसलेले घटक ते कोणते आहेत, 1 3 5 7 9. आता इथं जे आपल्याला दाखवलेलं आहे, इथं उदाहरणामध्ये जे आपण पाहिलेलं आहे यामध्ये ए मध्ये 2 4 6 8 10 आहेत, परंतु ए मध्ये एक आहे का, एक संचामध्ये एक हा घटक आहे का, नाही. 3 हा घटक आहे का ए मध्ये, निरीक्षण करा. विश्वसंचामध्ये 3 हा घटक नाही. ए मध्ये 5 हा घटक आहे का, ए या संचामध्ये 5 हा घटक नाही, तो विश्वसंचामध्ये आहे आणि म्हणून मी तो इथं काय केलेला आहे, बाजूला काढला. 1 3 5. पुन्हा 6 आहे विश्वसंचामध्ये, 7 ए मध्ये आहे का, 7. तर 7 हा ए मध्ये नाही, परंतु विश्वसंचामध्ये आहे. 8
ए मध्ये आहे. 9 हा ए मध्ये आहे का? नाही, परंतु तो 9 हा विश्व संचामध्ये दाखवलेला आहे. म्हणजेच थोडक्यात आपण इथं जे घटक दाखवलेले आहेत यामध्ये जे घटक दाखवलेले आहेत हे घटक ए मध्ये नाहीत, ए संचामधील घटक नाहीत, परंतु विश्व संचामध्ये काय आहेत ते घटक आहेत. मग ए मध्ये नसलेले परंतु विश्व संचामध्ये असलेले जे घटक आहेत ते मी या इथं दाखवलेले आहेत. आणि याला वरच्या इथं एक रेषा काढलेली आहे, ए च्या वरती रेषा काढलेली आहे. याचा अर्थ याला पूरक म्हणायचं, एचा पूरक, याला म्हणायचं एचा पूरक संच. मग आता पूरक संच कशाला म्हणायचं? तर ए मध्ये नसलेले परंतु विश्व संचामध्ये असलेले जे घटक आहेत त्याला आपण एचा पूरक संच म्हणायचं. आता इथं पहा, ही जी आकृती आहे इथं दाखवलेली आहे, या आकृतीला ही आकृती संच जो दाखवलेला आहे तो ही जी आकृती दाखवली ती कोणती पद्धत आहे? ही बरोबर आहे, ही आहे वेन आकृती, म्हणजे विश्व संच. आता इथं बघा, या आकृतीचा जर आपण विचार केला, या आकृतीचा आपण अभ्यास करत असताना इथं आपण पॉइंटरने दाखवू. इथं हा जो दाखवलेला आहे तुम्हाला, हा पूर्णपणे विश्व संच दाखवलेला आहे. हा जो दाखवलेला आहे तो पूर्णपणे विश्व संच दाखवलेला आहे. तो यो इथं दाखवलेला आहे, यू हा. आता यू संचामध्ये हे सगळे घटक आहेत. 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 9, 8, 10, 6 आणि 4, 2 हे कशामध्ये आहेत? हे सगळे विश्व संचामध्ये आहेत. आणि इथं ए संच दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये इथं ए संच जो तुम्हाला दाखवलेला आहे, या संचामध्ये इथं जो ए संच दाखवलेला आहे तुम्हाला, तो काय आहे? तर त्याच्यामध्ये जे घटक आहेत ते आहेत 2, 4, 6, 8 आणि 10. बघा इथं हा जो दाखवलेला आहे पिवळ्या कलर मध्ये मी आता तो दाखवलेला आहे तुम्हाला, बघा तो आहे ए घटक, बरोबर. मग आता उरलेले जे आहेत याच्यामध्ये आपल्याला उरलेले आपण दाखवलेले आहेत, हे सगळे उरलेले जे इथं दिसत आहेत 1, 3, 5, 7, 9 हे विश्व संचात आहेत, पण ए मध्ये नाहीत. मग ए मध्ये नाहीत परंतु विश्व संच या घटकामध्ये आहेत, याला म्हणायचं पूरक संच. म्हणून आपण या चिन्हाने आपण इथं काय दाखवले, हे बाहेर आहेत ते एचा पूरक आहे. हा ए आहे तर हा एचा पूरक आहे. आणि हे सगळे घटक ए आणि एचा पूरक संच या दोन्हींचा मिळून काय झालेला आहे या ठिकाणी विश्व संच झालेला आहे. ते लक्षात आपल्याला यामध्ये या उदाहरणावरून हे लक्षात येतं. मग आपल्याला यू हा विश्व संच असून ए हा त्याचा उपसंच आहे, आणि म्हणून यू मधील अशा घटकांचा संच की जे संच ए चे घटक नाही अशा संचाला एचा पूरक संच म्हणायचं. म्हणजे आता आपण जे पाहिलं तेच या ठिकाणी आपण उदाहरणाने पाहिलेलं आहे. आणि पूरक संच ए डॅश, ए वरती एक रेषा ओढायची, ती ए चिन्ह ए डॅशने दर्शवली जाते. आता उदाहरण पहा. समजा यू हा संच आहे, यू हा संच यामध्ये दाखवलेला आहे. यू म्हणजेच काय आहे? यू हा संच कोणत्या काय दर्शवतो? तर विश्व संच. विश्व संचामध्ये आहेत 1, 3, 9, 11, 13, 18 आणि 19. इथं बी संच दिलेला आहे, हे तुमच्या पाठ्यपुस्तकामधीलच उदाहरण आहे. बी संच आहे 3, 9, 11, 13, 3, 9, 11 आणि 13 आहे. आणि बी हा संच आपण इथं जो दाखवलेला आहे तो कोणत्या, याला काय म्हणायचं? याला काय दर्शवलं जातं? यामध्ये दर्शवलेला आहे तो आहे बीचा पूरक. मग बीचा पूरक कोणता आहे? तर बी मध्ये नसलेली, म्हणजे इथं नसलेले. इथं काय बी मध्ये काय आहे? 3, 9, 11, 13. बी मध्ये आहेत 3, 9 आणि 11, 13. मग बी मध्ये नाहीत पण विश्व संच आहेत. मग बी मध्ये 3 आहे, 1 आहे का? नाही. म्हणून इथं आपल्याला काय लिहिलेलं आहे? 1 हा बीचा पूरक येतो. त्यानंतर 3 बी मध्ये आहे, 3 हा घटक
बी मध्ये आहे, 9 हा घटक सुद्धा बी मध्ये आहे, 11 हा घटक सुद्धा बी या संचामध्ये आहे आणि 13 हा घटक सुद्धा बी या संचातील घटक आहे. पण राहिलं काय तर 18 आणि 19. 18 आणि 19 हे घटक नाहीत, ते इथं आपण लिहिलेले आहेत, म्हणून याला म्हणायचं बीचा पूरक. आता लक्षात घ्या, इथं बघा, आता बीचा इथं लक्षात घ्या, हे काय लिहिलेलं आहे, इथं आपल्याला काय उदाहरण सोडवायला सांगितलेलं आहे, तर बीच्या पूरकचा पूरक संच आपल्याला काढायचा आहे. बीच्या पूरकचा पूरक संच काढायचा आहे. मग बीचा पूरक संच तर इथं तुम्हाला दिसतो, बीचा पूरक संच तुम्हाला इथं दिसतो. मग या पूरक संचाचा पूरक संच म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येतं की बीच्या पूरक संचाचा पूरक संच काढा. हे चिन्ह जे दर्शवलेलं आहे ते पूरक संच, बी पूरकचा पूरक. मग बीचा पूरक संच इथं दर्शवलेला आहे, यामध्ये आपल्याला इथं दर्शवलेला आहे. मग बीच्या पूरकचा पूरक संच म्हणजे बीच्या पूरक मध्ये नसलेले परंतु इथं विश्वसंचात असलेले. मग बीच्या पूरक संचात नसलेले कोणते घटक आहेत की जे विश्वसंचात आहेत, तर इथं 1 आहे. मग राहिलं काय, 3 राहिला, 9 राहिला, 11 राहिला आणि 13 राहिला. म्हणजेच थोडक्यात असं म्हणता येतं आपल्याला की बीचा पूरक संच हा पुन्हा कुठला येणार आहे, तो बीच येणार आहे. आणि म्हणून आपल्याला म्हणता येतं की बीचा पूरक आहे, त्याचा पूरक संच म्हणजेच तो बी. मग या पद्धतीने आपण पुन्हा इथं अशा पद्धतीने ही वेन आकृतीने हा संच आपल्याला दाखवता येतो. म्हणजेच थोडक्यात आपल्याला बीचा पूरक हा 1, 18, 19 आणि बी पूरकचा पूरक म्हणजेच 3, 9, 11 आणि 13. 3, 9, 11 आणि 13 म्हणजेच पुन्हा बी संच आला, बीचा पूरक संच हा बी आला. म्हणून आपल्याला काय म्हणता येतं, बीचा पूरक संच हा बी पूरकचा पूरक संच हा तोच संच म्हणजे बी येतो. लक्षात घ्या, हेच आपण इथं दर्शवलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं. आता काय लक्षात ठेवायचं, तर पूरक संचाचे गुणधर्म म्हणजे ए, पहिला गुणधर्म ए आणि ए चा पूरक, ए आणि ए चा पूरक यांच्यामध्ये सामायिक घटक नसतो. म्हणजे ए पूरक आणि ए आणि ए चा पूरक याच्यामध्ये कोणताही सामायिक घटक नसतो. हा महत्वाचा गुणधर्म आहे. या दोन्हींचा एकही सामायिक घटक नसतो. ए हा यू चा उपसंच असेल तर ए चा पूरक सुद्धा हा यू चा उपसंच असतो. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा, विश्वसंचाचा पूरक संच हा रिक्त असतो. विश्वसंचाचा पूरक संच हा रिक्त असतो. ती भाषेमध्ये अशा पद्धतीने लिहायचं आहे. आता रिक्त संचाचा पूरक संच हा विश्वसंच असतो. हे गुणधर्म आपणाला 4 गुणधर्म आपणाला या भागामध्ये लक्षात ठेवायचे आहेत. विश्वसंच, एक उदाहरण आपण घ्यायचंय. विश्वसंच ABCDEFGH. ए हा संच दाखवला, ACEG. मग याचा पूरक संच कोणता, तर ए मध्ये नसलेले ACEG सोडून आपणाला यामध्ये काय करायचं आहे, ACEG सोडून उरलेले घटक BDFH हे या संचात येतात आणि तो ए चा पूरक संच आहे. धन्यवाद.